सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत भरल्या वांग्याची भाजी. तर मी इथे सर्वप्रथम वांगे धुवून घेणार आहे आणि मी इथे वांग्याचे सर्व काटे काढून घेतलेले आहेत. आता मी इथे खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि जिरं आणि मीठ घेतलेलं आहे. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. मी आता इथे शेंगदाणे हे भाजून घेतलेलं आहे. लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि हळद घेतलेली आहे मी. आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मी आता इथे सर्व बारीक करून घेतलेला आहे मसाला. आता आपण इथे वांग्याच्या 4 फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता मसाल्यामध्ये थोडं पाणी ओतायचं आहे आणि मसाला ओला करून त्या वांग्यामध्ये भरायचा आहे. आणि अशा प्रकारे जी वांगी बनवली जातात त्या वांग्यांना भरली वांगी का म्हणतात हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आता तो मसाला मी इथे सर्व वांग्यांमध्ये भरून घेणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी इथे 4 फोडी केलेल्या आहेत वांग्याच्या. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी आपल्या चॅनलवर डेली व्हिडिओज अपलोड करते, तर तेही तुम्ही नक्की जाऊन पहा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी इथे 5 वांगे घेतलेली होते आणि आता त्या सर्व वांग्यांमध्ये मसाला घालून झालेला आहे. नाही, मी इथे 6 वांगे घेतलेले आहेत. आता इथे थोडंसं पाणी ओतून घ्यायचं जेणेकरून आपल्या हाताचा सर्व मसाला निघून जाईल. आणि आता एका कढाईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. 2 ते 3 चमचे तेल घालून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. काही जणांना ऑइली आवडतं तर काही जणांना अजिबात ऑइली आवडत नाही. आता इथे आपण भरलेली वांगी घालून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर. आणि आता याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ओतून ही वांगी शिजायला ठेवूयात. मी इथे खूप जास्तही पाणी ओतणार नाही. मी साधारणपणे अर्धा तांब्या पाणी ओतणार आहे. आता आपण ताट झाकून 10-15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता इथे आपली वांगी शिजलेली आहेत. आणि मी गॅस एकदम मिडियमच ठेवला होता आणि तुम्ही पाहू शकता वांगी दिसायलाच किती भारी दिसत आहेत आणि याची टेस्ट ही खूप सुंदर आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही पाहू शकता किती मसाला दिसत आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.